मॅचेस आणि आणखीन एक मोठा सामना आपल्या भेटीला आम्ही घेऊन येतोय. अश्विन या. माझा ऑल टाइम फेवरेट प्लेअर आहे हा. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत परंतु तेवढाच चांगला ऑलराऊंडर. नेहमीच चेहऱ्यावर स्मित असते या खेळाडूच्या. अजिंक्य तारे स्मॅश टीमचे कॅप्टन शेवटचा कॉल आहे टॉस साठी या. तो अश्विन आलेले आहेत. अश्विन सोबत थोडासा संवाद साधूया. अश्विन क्रिकेट त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहात. दोन्ही गोष्टी कशा मॅनेज होतात प्रॅक्टिस त्याचबरोबर ही स्पर्धा म्हणजे या स्पर्धेत खेळण्यासाठी तुम्ही नेहमीच उत्सुक पाहायला मिळता म्हणजे हे सगळं कसं मॅनेज होतं? या स्पर्धेसाठी खास वेळ काढावा लागतो म्हणजे असं मॅनेज एवढं डेंजर करावं लागतं की आता मी कंटिन्यू डे नाईट करून खेळतोय म्हणजे मी परत मॅच झाली की ऑफिसला जाणार मॅच संपली की परत इकडे असं करतोय त्यामुळे मॅनेज करणं अवघड जात आहे त्यामुळे जरा या स्पर्धेसाठी सगळं चालू आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आमच्यासोबत जोडले गेलेले आमचे व्हॉलंटियर्स. आपला स्पेशल कॉइन कोमल सर आपला जो कॉइन आहे स्पेशल कॉइन टॉस कॉइन नेक्स्ट मॅचचा टॉस आणि यासाठी किरण निंबोरे सर आमच्यासोबत जोडले गेले. अविनाश शेतोळे सर आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि आता कॉल दिला जातोय. पाणी घेऊन विशेष कॉइन आहे. एका बाजूला सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी आणि दुसऱ्या बाजूला पीपीएल. अश्विन कुमकर कॉल देणार आहेत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी. येस लोगर सुपर जॉर्ज वन टॉस. धन्यवाद मान्यवरांचं. मी विनंती करेन की आपण अश्विन टॉस जिंकला काय निर्णय? मी टॉस जिंकून पहिले बॉलिंग करेल कारण आमची बॉलिंग अटॅक जरा थोडीशी वीक असल्यामुळे आम्ही कमीत कमी स्कोअरमध्ये त्यांना थांबवून आम्ही तो डिफेंड करायचा प्रयत्न करू चेस करायचा प्रयत्न करू. टॉस यायच्या आधी दोघांमध्ये चर्चा रंगली होती की तुम्हाला काय करायचंय आणि त्यानंतर गोलंदाजी करायची तुम्हाला बॅटिंग करायची. अगदी मनासारखं झालंय. आम्ही दोन्ही कॅप्टन खुश असतील. शुभेच्छा आहेत. खूप खूप जास्त वेळ आपण घेणार. खूप खूप शुभेच्छा आहेत. यानंतर आपण थेट जाऊया टॉस बॉक्स मधून कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आमच्यासोबत जोडले जाणार आहेत आमचे दोन्ही दिग्गज समालोचक. यू धन्यवाद. धन्यवाद. प्रेझेंटेशन बॉक्स कॉमेंट्री बॉक्स त्या वतीनं आम्ही विजयाबाईंचा आभार व्यक्त करतो. आता समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत नरेश ढमे सर. आपण सेकंड इनिंगकडे वळतोय आणि एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण वर्तवूया. खरं तर जिंकायचं प्रत्येकाला असते पण जिंकतो मात्र एकच पण एक जण शिकतो आणि लीग स्टेजमध्ये खूप काही शिकायला मिळते नरेश ढमे सर. निश्चित 5 सामन्यांची ही लीग आहे त्यामुळे मोठी लीग आहे. एखादा सामना जरी तुमचा हातातून इकडे तिकडे झाला तरी पुढच्या सामन्यांमध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता आणि परत एकदा सामन्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू शकता. त्यामुळं लीग स्टेजमध्ये चढ उतार आपल्याला नेहमी बघायला मिळतो. माघार पुढाकार बघायला मिळते. तरी देखील सातत्यपूर्ण कामगिरी अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. इथे जर तुम्ही 2 मॅच पराभूत झाल्या तर मग मात्र तुमच्यासाठी थोडीशी अवघड परिस्थिती तयार होते. त्यावेळेस नेट रन रेट सुद्धा मग महत्त्वाचा ठरतो आणि मग तो देखील ग्रो करण्यासाठी तुम्हाला अधिकच मेहनत घ्यावी लागते. ऑल इंडिया ओपन हाफ उद्यापासून सुरू होणार आहे जिथे पहिल्या क्रमांकाचं 3 लाख दुसऱ्या क्रमांकाचं 1.5 लाख रुपयाचं बक्षीस आहे. पहिल्यांदाच प्रहार प्रीमियर लीग मध्ये ऑल इंडिया ओपन हाफ असणार आहे. तर जाऊया मैदानामध्ये. खेळाडू थोडासा जखमी झालेला होता
निश्चित काल परवाच आलेली अत्यंत दुःखद बातमी आपल्या सगळ्यांसमोर. शौर्य खांदवे हा जो लोहगावचा खेळाडू आहे तोच अशा प्रकारे चेंडू लागल्यानंतर अवघड जागेवरती त्याला जग सोडून जावं लागलं. क्रिकेट सुद्धा एवढा भयानक खेळ आहे, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे खेळाडूने. एकतर उन्हाचा तडाखा प्रचंड आहे, त्यामुळं सेफ्टी गार्ड हे आपल्याकडं परफेक्टली असलंच पाहिजे. आखो टप्प्याचा चेंडू इथे निर्धाव ठरणार आहे. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धावफलकावरती 5 धावा. मॅच आहे अजिंक्य तारा स्मॅशर्स विरुद्ध विजयदुर्ग लायन्स. विजयदुर्ग लायन्स वर्सेस तोरणा असा हा सामना चालू आहे. आपण सेफ्टी गार्ड्स बद्दल नक्कीच या षटकानंतर चर्चा करूया, कारण थोडं ऍड ऑन करावं असं मला वाटते. धावसंख्या 5 झाले. हा प्रकार पूल करायचा प्रयत्न पॉवर प्ले मध्ये ही जोखीम त्यांनी पत्करलेली आहे, पण मात्र जोखीम फायदा देऊन गेली नाही. धक्का बसतोय आणि फलंदाज होतोय बाद. अक्षय विकेट डाऊन. तर नक्कीच सेफ्टी गार्ड्स बद्दल आपण चर्चा केली. आजकाल फ्लॅशी टी शर्ट्स ट्रॅक्स हे तर कॉमन झालेले आहेत, एक ब्रँडेड बॅट कॉमन झालेले आहे. पण मला असं वाटतं जर तुम्ही क्षेत्ररक्षक आहात तर तुमच्याकडे एक गॉगल असायला पाहिजे जो तुम्हाला सूर्यप्रकाशापासून थोडंसं वाचवू शकतो, झेल घेण्यासाठी मदत देऊ शकतो. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रॉपर स्लीव्स, प्रॉपर नी गार्ड्स, प्रॉपर कॅप या सर्व गोष्टी तुम्हाला परिधान करता आल्या पाहिजेत. फक्त त्या गोष्टीचा फायदा लक्षात घेऊन आणि सर्वात महत्वाची बाब, कॅप्टनने स्टॉप वॉच कॅरी केले पाहिजे. अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत या. क्रिकेट खेळताना उन्हात आपण खेळतोय, उन्हाळ्याचे दिवस आहे. 43-44 डिग्रीवरती पारा जाऊ शकतो. 43 तर पोहोचलेला आहे पुण्यात. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काही काळजी घेणं गरजेचं आहे. अजूनही मी बघतो की काही खेळाडू विदाऊट कॅप खेळतायत. तर विशेष म्हणजे पाणी सुद्धा तुम्ही भरपूर पिलं पाहिजे या काळामध्ये. पुरेसं जेवण सुद्धा घेतलेलं असलं पाहिजे आणि मगच खेळायला आलेलं असलं पाहिजे. आरोग्याची काळजी घ्या आणि भरपूर क्रिकेट खेळा. 5 धावा धावफलकावर 1 गडी बाद. 67चं टार्गेट सेट केलेलं आहे आणि त्यापैकी 5 धावा पूर्ण केलेल्या. सुजित पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. एक सुजित एक अभ्यासू खेळाडू म्हणून ओळखले जातात आणि त्याचमुळे ती खेळण्याची जिद्द त्यांची नेहमीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेली आहे. मैदानाच्या बाहेर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर तीच जिद्द आपण नेहमीच पाहिलेली आहे. हलक्यातून एक लेफ्ट कट केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक फ्लाय स्लीपला थोडासा वेळ त्यांनी घेतला. 1 धाव मिळाली सुजितला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 6. आता आवश्यकता आहे 30 चेंडू 61 धावा. 30 बॉल्स 61 रन्स रिक्वायर्ड टू विन. चांगली सुरुवात आहे निलेश भांबरेची, माफ करा सुमित भांबरेची सुरुवात चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद करताना 6 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत आणि सुजित पाटील निलेश पुंडे दोघांनी 1-1 चेंडू खेळून खातं खोललेलं. एकूण 6 धावा विजयदुर्ग लायन्स या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. एक महत्वाचा जलदुर्ग म्हणजेच विजयदुर्ग आणि त्याच्या विरुद्ध स्वराज्याचं तोरण बांधलेला हा किल्ला म्हणजेच तोरणा किल्ला. खरं तर तोरणा किल्ल्याची जी पहिली लढाई होती, छत्रपती शिवाजीराजांनी जो किल्ला जिंकला त्यावेळेस वीर बाजी पासलकर हे प्रमुख होते आणि ते किल्ल्यात ज्यावेळेस 2 हातात 2 तलवारी घेऊन उभे राहिले ना, किल्लेदाराने त्यांच्या हातात किल्ला सुपूर्द केला. पहिला किल्ला छत्रपती शिवाजीराजा. अनेक वेळा असे किल्ले असायचे. आपण पाहिलं कोंडाजी फर्जंद हे सुद्धा 300 मावळ्यांसहित खाली उतरले होते त्या युद्धामध्ये. तर त्यांनी दाखवलं की प्रत्येक सैनिकाच्या हातात 2-2, 3-3 मशाले दिल्या आणि त्यांना खाली गडाच्या खाली उभं ठेवलं आणि किल्लेदाराला सांगितलंय बघ माझ्या बरोबर सैन्य. त्याने किल्ला त्यांना सुपूर्द करून टाकला. गनिमी कावे खूप होते आणि त्या ठिकाणी बघा वाचन आता आपण करतो तेव्हा या सर्व इतिहासाच्या गोष्टी आपल्याला कळतात, पण त्या काळी आपले सरदार जे सांगायचे त्यावर अंमल केला जायचा आणि खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटेजीज ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो त्या कामी यायच्या आणि म्हणूनच एक प्रगल्भ असा इतिहास आहे महाराष्ट्राचा, भारताचा. दरम्यान येतो हा डॉट बॉल. सचिन हे नवीन गोलंदाज पाहायला मिळतात तोरणा चॅलेंजर्स कडून. त्यांनी चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि पहिला बॉल येते डॉट. तर बघू शकतो आपण धावफलकावरती आहेत मात्र 6 धावा आणि दुसरं षटक देखील चांगलं सुरू झाले. सुरुवात तर चांगली झाली. पहिल्या चेंडूवरती सचिनच्या एकही धाव आलेली नाहीये. या सरळ बॅटनं उचललाय चेंडू. नो फिल्डर देअर. अत्यंत वेगवान फटका, स्ट्रेट ड्राईव्ह आणि चौकार. फुल
फेस ऑफ द बॅट, एक परफेक्ट फॉलो थ्रू जो स्ट्रोकसाठी असायला हवा तो फॉलो थ्रू पाहायला मिळाला सुजित या फटक्यामध्ये. आणि त्यातल्या त्यात हा पूर्वाभ्यास असलेला फटका होता. सरळ बॅटचा वापर करताना अगदी सरळ बॅटने तो बॉल स्ट्रेट लॉंग ऑफच्याच दिशेने भिरकावला. धावा मिळाल्यात एकंदरीत या ठिकाणी 4 आणि धावसंख्या पोहोचते डबल डिजिटवर 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड. लॉफ्टेड स्ट्रेट आपण पाहिला, ज्या मुद्रेमध्ये सचिन तेंडुलकरचे एक स्टॅच्यू बनवलेलं आहे वानखेडे स्टेडियम वरती. वर्ल्ड कपच्या दरम्यान आपण त्याचं इनॉग्युरेशन देखील बघितलं. तर अगदी त्याच पोझिशन मध्ये हा फटका परफेक्ट कॉपी बुक स्टाईल आपण पाहिला. धावफलकावरती 10 धावा आहेत. फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आणि फलंदाज बाद. धक्का बसेल, अजून एक दुसरा. फटक्याची निवड चुकीची नव्हती, पण क्षेत्ररक्षक योग्य जागेवर होता. एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं, हात थोडे उंच केले आणि त्यानंतर सुंदर झेल टिपला आणि सुजित यांना परतावं लागते. एक उत्कृष्ट फलंदाज, चांगला फटका खेळूनही बाद झाला. विश्वास बसत नाही सुजितला आणि हा धक्का बसतोय दुसरा. फलंदाज विकेट डाऊन, बाद. चांगली गोलंदाजी आहे. या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं त्याने सरळ बॅटनं उचलला होता चेंडू. यावेळेस स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅटची कट घेतल्यानंतर पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे अत्यंत सुंदर झेल टिपलेला आपण पाहिला. सुजित पाटील मोठा फलंदाज इथे बाद होणार आहे. सैफल शेख असणार आहे फलंदाज, त्याचबरोबर निलेश फुंडे. सैफल शेखनं मागच्या मॅच मध्ये काय इनिंग खेळले होते, विशेष म्हणजे मला वाटतं नाबाद खेळले. हा, सैफलसाठी ही स्पर्धा चांगली राहिलेली आहे आणि कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये सैफल यांच्या वतीनं हॅट्रिक सुद्धा पूर्ण झालेली आहे. पहिला हॅट्रिक गेलेला गोलंदाज या स्पर्धेतला आणि आतापर्यंत 3 मॅन ऑफ द मॅच सैफलला मिळालेले आहेत. तर सैफलकडे ती धमक आहे सामना घेऊन जाण्याची, सामना जिंकून देण्याची. आणि यावेळेस बघा, आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आपली उपस्थिती दर्शवणारा तो सैफलच्या बॅटमधून येतोय षटकार. बॉल सीमारेषा पार, मिळतील असा सिक्सर. सैफलचं तुफान मैदानामध्ये इथे आलेलं आहे. पहिला चेंडू पूल केला आणि जबरदस्त फटका. 6 धावा इथे वसूल करतोय सैफल शेख. या अगोदरची मॅच आपण पाहिली शिवनेरी रॉयल्स विरुद्ध, कालची मॅच त्यांनी 90 धावा चेस केल्या होत्या. आज देखील आज तेवढं मोठं आव्हान नाही, आज मोठे स्कोर आलेच नाही. सकाळपासून आपण पाहतो 61-62 अशा 65 अशा धावा आपण पाहिल्यात. लो स्कोर मॅच, बऱ्याचशा पहिल्या इनिंग मध्ये खूप कमी टोटल्स बघितले आपण आणि पाठलाग करणाऱ्या संघाने त्या धावा ओलांडलेल्या आहेत. इथे बघायचं होतं, छोटं टोटल होतं, मात्र गोलंदाजी आतापर्यंत आपण अतिशय अप्रतिम बघितली होती. विकेट सुद्धा मिळाल्या होत्या, मात्र सैफलचा हा षटकार काही वेगळीच दिशा दाखवणारा या मॅचला. विजय दुर्ग लायन्स 16 2 गड्याच्या मोबदल्यात. खरं सोनं अग्निपरीक्षेला घाबरत नाही. आणि यावेळेस बघा, पुन्हा एकदा कटचा फटका, बॉल डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. मी आहे माझ्या भूमिकेवर ठाम, प्रतिस्पर्धी गोलंदाजाला फोडीन मी घाम. येतोय चौकार, 4 धावा. चांगला फटका आहे, स्क्वेअर कटचा फटका. खरं तर कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा बाजूला होता, बाकी सगळं आपण पॉइंट, बॅकफूट पॉइंट थर्ड सर्कलच्या आतमध्ये होते. अशा परिस्थितीमध्ये हा स्क्वेअर कट अत्यंत प्रभावी ठरलेला आहे. 20 धावा इथे धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 गडी बाद 10 या नाजूक अवस्थेमधून पुढच्या 2 बॉलमध्ये 2 गडी बाद 20 अशी भक्कम मजबूत स्थितीमध्ये सैफलनं आणलेलं आहे विजय दुर्ग लायन्सला. प्रचंड अनुभव आणि गुणवत्ताच तुमच्याकडून ते घडवून आणू शकते आणि सैफलच्या वतीने ते मिळते आपल्या संघाला. यावेळेस बॅटची कडा, बॉलरला बीट करून मागे मिडॉनला प्रोटेक्शन आहे. धावा घेण्याचा प्रयत्न होत नाही, कारण या षटकामध्ये पुरेसा अनुभव प्राप्त झालेला आहे सैफलला. 2 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 20, आवश्यकता 47, बॉल शिल्लक असतील 24. 24 चेंडू 47 धावा. तोरणा चॅलेंजर्स विरुद्ध विजय दुर्ग लायन्स अशी मॅच आपल्या समोर आहे. संमिश्र षटकं राहिलेले आहे. पहिल्या षटकामध्ये देखील गडी गमावला, दुसऱ्या षटकामध्ये देखील 1 विकेट. मात्र त्यानंतर सैफलनं पुढच्या 3 चेंडूमध्ये 10 धावा मिळवत पुन्हा एकदा एका चांगली स्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे. 12 धावांची सरासरी जवळपास इथून पुढे हवेत 11.75. मात्र सैफल मैदानामध्ये आहे. तर सर, काय वाटते टेनिसक्रिकेट.inच्या स्क्रीनवर पाहून? फ्लॅशी रंगाच्या जर्सीज खेळाडूंनी परिधान केलेल्या आहेत. आउटस्कटला आपल्याला प्रॉपर बॅनरिंग पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये हिरवळ आहे. तर एकंदरीत फील काय सांगतो या मैदानाकडे पाहून, या स्पर्धेकडे पाहून? निश्चित प्रकारे जे व्यक्तिमत्व राज्यातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
दीपस्तंभ ठरलेला आहे. अर्थातच त्यांच्या संकल्पनेतून वेगवेगळ्या आयडियाज येतात आणि त्या आयडियाच्या माध्यमातून खरं तर लॉजिक रिझनिंग हा विशेष लॉजिकचा आहे. तिथे आयडियाज असतात आणि त्या आयडियाज लावून ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. त्यामुळे जो माणूस या गोष्टी करत असतो तो माणूस एखादी स्पर्धेचं आयोजन करत असताना तितक्याच संकल्पना तेवढ्याच आयडियाज त्यांच्या संकल्पनेतून येणार आहेत आणि तेच चित्र आपल्याला इथं दिसलेलं आहे. सचिन ढवळे सर म्हटल्यानंतर सातत्यानं एक नवनवीन संकल्पनेचे ते जनक आहे आणि अशा चांगल्या संकल्पना ते मैदानामध्ये राबवत आहेत. 10व्या एडिशन मध्ये ते घेऊन आले त्या स्पर्धेला. बाउन्स होता पण तो अतिरिक्त आहे आणि त्याचमुळे उंचीचा दाखला पंचांनी घेतला. व्हाईट बॉलचा इशारा आला. सुरुवात अवांतर धावेने झालेली आहे रोशनच्या वतीनं. दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 21 धावा. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. असं कुठेतरी आता वाटू लागलेलं आहे की हा सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता आहे, कारण दोन्ही संघांच्या वतीने तसेच प्रयत्न पाहायला मिळाले. सुरुवात जरी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने चांगली राहिली, पण त्यानंतर विजयदुर्ग लायन्सच्या वतीने सैफल आले आणि सैफलने पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे स्ट्रोक खेचून ते दडपण जे होतं ते दडपण बाजूलाच काढण्यासाठी ती प्रमुख भूमिका अदा केलेली आहे. आपण बघतो 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयदुर्ग लायन्स धावांचा पाठलाग करतोय. विजयदुर्गच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आहे की अनेक शत्रूंना अनेक विरोधी सैन्याला असं वाटायचं की इथे काहीतरी भानामती आहे, इथे काहीतरी भुताटकी आहे. असं एक रहस्य होतं विजयदुर्गच्या किल्ल्यामध्ये. कारण एकदा इंग्रजांनी या किल्ल्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस काय झालं की त्यांच्या 3 युद्ध नौका होत्या, त्या 3ही फुटल्या आणि बुडाल्या. किल्ल्याच्या जवळ येऊन तोफांचा मारा करायचा, तटबंदी फोडायची आणि किल्ल्यात आक्रमण करायचं असा जो मनसुबा होता त्यांचा. मात्र किल्ल्याच्या जवळ येत असतानाच त्या 3 युद्ध नौका बुडाल्या. ज्या ज्या वेळेस विजयदुर्गवरती आक्रमण झालं त्या प्रत्येक वेळेस अशाच घटना घडलेल्या आहेत. पण हे विरोधी सैन्याला असं वाटत होतं की इथे भानामती आहे, पण ती भानामती नव्हती. ते छत्रपती शिवरायांचं तंत्रज्ञान होतं त्याच्या पाठीमागं. ते काय होतं त्याची चर्चा करू आपण. दरम्यान जाऊया मैदानामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे, मात्र नेम फसलेला नाहीये. फलंदाज इथे बाद होईल. मला वाटते सैफन होणार आहे बाद. मोठी विकेट आहे, ना नफा ना तोटा. एका बाजूनं जरी चांगलं क्षेत्ररक्षण केल्यानंतर सैफलला बाद करण्यात यश मिळालं. इथे गोलंदाजाला धावबाद होणार आहे सैफल. या गोष्टी थोड्या विचाराधीन घ्यायच्या असतात फलंदाजांना की डेंजर एंडला कोण पोहोचणार आहे किंवा रिस्क किती मोठी आहे, कारण या अगोदरच 2 धक्के बसले होते. 67चा पाठलाग करायचा, त्याचमुळे सैफलचं खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं. ते चांगल्या स्ट्राईक रेटने धावा जोडत होते, पण मात्र धावचीच्या सुरुवात बाद होऊन त्यांची देहबोली खूप काही सांगून गेली की आता कुठेतरी कठीण होऊन बसणार. आणि तो जल्लोष तोरणा चॅलेंजर्सचा रोशनच्या वतीने जरी त्यांच्या खात्यात विकेट जात नाहीये, पण त्यांच्या षटकामध्ये विकेट येते. महत्वाची विकेट आहे ही. रोशन जो जल्लोष झाला बाद केल्यानंतर सैफलला तोच दाखवून जातोय की ही विकेट किती महत्वाची होती. 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये रोशन गोलंदाजी मार्कवरती. ऋतुराज शिंदे नवीन फलंदाज. निलेश पुंडे नॉन स्ट्राईक एंडला. 3रं षटक मैदानामध्ये सुरू आहे. रोशन पुन्हा एकदा प्रभावी ठरतोय. रहस्य विजयदुर्ग किल्ल्याचं आपण जाणून घेतो. ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी या किल्ल्याची डागडुजी केली, एक नव्या दमानं किल्ला पुन्हा उभा केला, तर त्यांनी काय केलं होतं, किल्ल्याच्या बाजूला खोल समुद्रामध्ये एक भिंत बांधून घेतली होती. नो बॉल. ओव्हर द हेड डोक्यावरून गेलेला हा बाउन्सर आहे, तो नो बॉल पंच घोषित करतायत. कदाचित या अगोदर पहिला एक बाउन्सर टाकलेला असणार आहे आणि त्यामुळेच पंचांनी हा नो बॉल घोषित केलेला आहे. तर खोल समुद्रामध्ये अशी भिंत रचना केली होती की किती ओहोटी आली तरी ती भिंत वरती दिसणार नाही. आणि ज्यावेळेस जहाज येतील शत्रू सैन्याची त्यावेळेस ती जहाज त्या भिंतीला आदळतील आणि फुटतील. याबरोबरच आपण बघू शकतो 2 धावा इथे मिळणार आहेत. धावफलक 2 ने पुढे पोहोचणार आहे. तो 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल की शत्रूची जहाज जर फुटत होती तर आपली जहाज का फुटत नव्हती, तर त्याला कारण होतं की त्यांनी काय केलं होतं, जहाज जे खाली जे निमुळतं होत जातं, मात्र तिथे जी जहाज आरमारासाठी वापरली जात होती त्यांचे तळवे सपाट होते, त्यामुळे ती जहाज सहज ये जा करायची. मात्र शत्रूची जहाज आल्यानंतर त्या भिंतीला आदळणार आणि फुटणार असं अनेक वेळा झालं. तर
इतका प्रभावीपणे वापर बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून तिथं एखादा किल्ल्याचं संरक्षण करत असताना ह्या आयडियाज त्या काळामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी वापरल्या होत्या आणि त्यामुळंच आपण पाहतो की मराठ्यांचं साम्राज्य उभं राहिलेलं होतं. आता तशाच आयडियाज विजयदुर्ग लायन्स या संघाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. रोशन या षटकावर खूप चांगल्या पद्धतीनं काम करताना पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे आतापर्यंत 25. बाउन्सर्सवर का जायला हवं? जर आपण या अगोदर बाउन्सरचा एकदा फायदा उचललेला आहे तर वारंवार बाउन्सर हाताळून जो कंट्रोलमध्ये नाहीये, नुकसान आपलं आणि आपल्या संघाचं होऊ शकते. नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिट. एकच बाउन्सर असा असतो तुम्हाला ओव्हरमध्ये टाकायचा आहे, तो नाकाजवळून गेला पाहिजे, डोक्यावरून जाता कामा नये. एकतर तो बाउन्सर एकदम परफेक्ट म्हणजे 1च फुटाचं अंतर आहे खांदा ते केस, यामधूनच एक बाउन्सर टाकायचा आहे तुम्हाला. दुसरा बाउन्सर इथे टाकला तरी तो नो बॉल आहे, डोक्यावरून गेला तर विषयच नाही. म्हणजे बाउन्सर टाकताना सुद्धा आता परफेक्ट काळजी घ्यावी लागते की तुम्हाला तेवढ्या उंचीनंच तो गेला पाहिजे, अन्यथा वाईड देखील होऊ शकतो आणि पुढे नो बॉल देखील होऊ शकतात. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे ड्रॉप होईल, कॅच लॉंग ऑन. मात्र हा बॉल फ्री हिट होता, बाद होण्याची शक्यता तिथे नव्हती. तरी देखील 2 धावा निश्चित प्राप्त होणार या षटकामध्ये. षटक सुरू आहे ते 3ऱ्या क्रमांकाचा 28 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 67 धावांचं विजयाचं लक्ष आहे. लांबलेलं षटक राहिलेलं आहे रोशन यांचं, ज्यामध्ये आपण पाहिले तर व्हाईट बॉल्स, नो बॉल्स यांची संख्या थोडी जास्त राहिली होती आणि त्याच संधीचा फायदा विजयदुर्ग लायन्सच्या फलंदाजांनी उचललेला आहे. आतापर्यंत ऋतुराज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. 28 धावा विजयदुर्गच्या. बॅट स्विंग मिड विकेटला पाहायला मिळाले. टप्पा गुडलेनच्या अगदी मागे ठेवला होता, थोडा राईज मिळाला. यावेळेस हा जो उसळीचा भाग आपण चर्चा करतोय, आता अचूक उसळी पाहायला मिळेल रोशनची. शेवटचा बॉल डॉट आलेला आहे, धावसंख्या 28 झाले. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 39 धावांची. बॉल शिल्लक असणार आहेत 18 चेंडू, 39 धावांची गरज. निश्चित 18 चेंडू 39 हे काही फार अवघड आव्हान आहे असं विषय नाहीये. मॅच स्टील ऑन आहे. ऋतुराज शिंदे, निलेश पुंडे दोघे प्रतिथयश फलंदाज आहे, त्यामुळे विजयदुर्ग लायन्स विजयाच्या दिशेने अग्रेसर राहू शकतो. मात्र त्यांना कसं रोखणार आहे पुढच्या 3 षटकांमध्ये हे बघणं महत्वाचं असेल तोरणा चॅलेंजर्स कडून. 3 षटकांमध्ये मध्यावधीमध्ये मॅच सुरुवातीच्या षटकामध्ये निश्चित प्रभाव टाकलेला आहे इथे तोरणा चॅलेंजर्सनं आघाडी घेतलेली आहे थोडीशी. मात्र क्रिकेटमध्ये आघाडी ही चिरकाल टिकत नसते आणि ती जर टिकवायची असेल तर त्यासाठी सुद्धा प्रचंड मेहनत घ्यावी लागते. tenniscricket.in, विमल जेनेरिक, स्वस्त औषधी सेवा, सचिन ढवलेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, अशा अनेक लोक आता या स्पर्धेशी देखील जोडले जात आहेत. स्पर्धा परीक्षा आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या सेवा सातत्याने विद्यार्थ्यांना दिल्या जातात आणि या सगळ्या संस्थांना इथे या स्पर्धेच्या निमित्तानं सचिन ढवळे सरांनी मंचावरती आणलेलं आहे. तर बघूया, 4थं षटक एव्हाना सुरू होणार आहे आणि विजयासाठी 39 धावांची गरज 18 चेंडूमध्ये. आस्किंग रन रेट वाढलेला आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये खेळावर परिवर्तन करायला मोजकेच सेकंद लागतात आणि तेच खेळ परिवर्तन आता विजयदुर्ग या संघाला करावं लागेल. कारण माघार घेऊन आणि टेन्शन घेऊन चालणार नाही. जरी या ठिकाणी तुमचा महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला पण एका खेळाडूने क्रिकेटचा संघ काय पूर्ण होत नाही, तर प्रत्येकाला ती जबाबदारी उचलणं आवश्यक होऊन बसलेलं आहे आणि तोच जबाबदारीचा खेळ आता विजयदुर्ग या संघाला उचलायचा आहे. आणि पाहूया त्यासाठी जबाबदारी घेण्यासाठी या षटकामध्ये पुढे कोण येतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आहेत, ते म्हणजेच सुमित भामरे पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे ते म्हणजेच ऋतुराज शिंदे. टॅप केले बॉलला, थोडेसे दूर राहिले होते बॉल पासून, त्याचमुळे व्यवस्थित आपल्या रीच मध्ये चेंडूला घेऊ शकले नाही. एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. धावसंख्या पोहोचते 29 वर. 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स विजयदुर्ग. वेग देणं आवश्यक होऊन बसलेलं आहे, कारण वेगाशिवाय क्रिकेटचा खेळ खेळला जाऊ शकत नाही आणि मुख्यत्वे जेव्हा तुम्ही एका जास्त धावसंख्येचा पाठलाग करताय अशा वेळेला जेव्हा तुमच्याकडे कमी चेंडू असतात तर तो वेग तुम्हाला द्यायचाच आहे. 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यस, बॅकफूट वरून पंच केला चेंडूला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक अडवतोय तिकडे, 1च धाव प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती 1 धावेची वाढ होते. आता 17 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता असणार आहे. 16 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता असणार आहे.
30 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कटचा प्रयत्न होता, खूप लवकर खेळला हा शॉट, कव्हरचा खेळाडू तिथे पोहोचतोय आणि हळूहळू आपण बघतो या षटकामध्ये ज्या धावा येत आहेत त्यावरून दिसतंय की तोरणा आपली स्थिती मजबूत करताना दिसतोय. ज्या पद्धतीने मोठे फटके इथे अपेक्षित होते ते मात्र येऊ देत नाही कुठलाच गोलंदाज आणि धावफलकावरती धावा आहेत 31. तटबंदी वाढवतोय तरुणा. दरम्यान बॉलर चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळालेत सातत्याने. यावेळेस ऑन दी टोज स्कोर ऑफ द विकेट एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे. दरम्यान मिळते ही 1 धाव. बघा जसं सूत्रांशिवाय गणित सोडवलं जाऊ शकत नाही तसंच जबाबदारीशिवाय क्रिकेटचा खेळ जिंकता येऊ शकणार नाही आणि त्याचमुळे ती जबाबदारी उचलायची पण ती पूर्ण सुद्धा करायची आणि त्यासाठी आता प्रयत्न गोलंदाजांचे आतापर्यंत पाहायला मिळाले. 14 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे विजयदुर्गला. तोरणा चॅलेंजर्स. तोरणाचं पहिलं नाव होतं प्रचंडगड, पण धावफलक काही एवढा प्रचंड नव्हता पुढे. मात्र ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आता आस्किंग रन रेट तो प्रचंड आहे. 1 धाव इथे प्राप्त होणारे दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आहे. तोरणा किल्ला हा बहामणी साम्राज्याकडे गेला, निजामशहाकडे गेला, तिथून शिवाजी राजांनी जिंकून घेतला. 5000 होऊन त्या किल्ल्यावरती खर्च केले आणि तोरणा हे नाव खरं तर शिवाजी राजांनी दिलेलं आहे. पण एक गोष्ट अशी की हा खर्च डागडुजी करत असताना छत्रपती शिवाजी राजांना तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात धन सापडलं. ओहो इथे धन सापडलेलं आहे. 6 धावा एका चेंडूमध्ये मिळत आहेत. षटकार. याच तर फटक्याची गरज होती आणि ती गरज पूर्ण झालेली आहे. मागणी तसा पुरवठा होते 6 धावांचा आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 40 या आकड्यावर जिंकण्यासाठी. अजूनही 27 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतात 12. आता जो वेग वाढवण्याचा आपण जो मुद्दा उपस्थित केला होता आणि तो वेग कदाचित वाढलेला आहे आणि कदाचित या षटकारानंतर त्या मोठ्या फटक्यांची संख्या सुद्धा वाढवली जाऊ शकेल. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये स्वतःला परत आणण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. कदाचित तो क्षण असावा टीम विजयदुर्गसाठी. जरूर एक टर्निंग पॉइंट असतो प्रत्येक मॅच मध्ये आणि तुम्ही पाहायचं असेल एखाद्या खेळाडूला जर एखादा शॉट त्याचा क्लिक झाला, एकदम मनासारखा बसला ना शॉट, की मग त्याचा देखील आत्मविश्वास वाढतो. मला वाटतं हा शॉट देखील बाउन्सर होता. बाउन्सरवरती त्याने हुक केला चेंडूला. आपण अँड्रू कॅडिकला तेंडुलकरने ठोकलेल्या षटकाराची आठवण करून दिली आणि 6 धावा मोक्याच्या क्षणी आल्या. 6 धावा. या 6 धावा यासाठी महत्वाच्या आहेत की आत्मविश्वास प्रचंड वाढवणाऱ्या 6 धावा आहेत आणि इथून कमबॅक करू शकतो. 12 चेंडू 27 धावा फार मोठं लक्ष नाहीये. 18 चेंडू 39 होत्या. 12 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. एक षटकार सुद्धा तुम्हाला सामन्यात परत आणू शकतो आणि पाहायचं हा विश्वास घेऊन मैदानामध्ये विजयदुर्ग लायन्स उतरणार का? तोरणा चॅलेंजर्स विरुद्ध विजयदुर्ग लायन्स ही अत्यंत चुरशीची मॅच आता बघायला मिळते. 12 चेंडू 27 धावा. रोशन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते आहे. धावा अडवल्या जातील की धावा बनवल्या जातील या प्रश्नाचं उत्तर आपण सर्व शोधत आहोत आणि दोन्ही संघ देखील त्यासाठी ते मेहनत मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. ऋतुराज एका बाजूने आपला किल्ला लढवत आहेत आणि एका बाजूला चांगली फलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका हव्यात आहे. काउंस कॉर्नरला क्षेत्ररक्षक 2 पोहोचत आहेत पण बॉल जाल सीमारेषा पार. या येथील धावाच्या सर्वात मोठं पुनरागमन म्हणजे स्वतःला खुश करणं, स्वतःच्या संघाला खुश करणं आणि पुनरागमन होते विजयदुर्ग लायन्स. लेंथ बॉल होता, हलकासा ऑफ स्टंप वरती आला आणि अक्रॉस द बॅट चेंडूला लिफ्ट केलं. मिड विकेट लॉंग ऑन बाजूला होते. चेंडू त्यांच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. एका बाजूने नाही आग लागली, आता दोन्ही बाजूने आग लागलेली आहे. दोन्ही फलंदाजांनी एक षटकार खेळला शेवटच्या चेंडूवरती फलंदाज निलेश फुंडेनं आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलंय आता चौकार खेळलाय सूरज ऋतुराज शिंदेनं. फुंडे आणि शिंदे या दोघांची कंपनी आता विजयदुर्ग लायन्स या संघासाठी चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळालेली आहे आणि ही पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. म्हणतात ना की एक करेल तर कामगिरी, 2 करतील ती भागीदारी आणि सर्वजण करतील ती जबाबदारी. आता कुठेतरी विजयदुर्ग लायन्स कडून ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे बघू शकतो आपण मागच्या 2 चेंडूमध्ये मोठे फटके आलेत. उजव्या आयुष्या बाहेर. यावेळेस लांब होता चेंडू, खूपच खेचून घेतला. स्क्वेअर लेगला 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि आरामात या 2 धावा पूर्ण होणार आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वाऱ्याचा वेग ठेवला इथे फलंदाजांनी. आपण बघतोय धावफलक देखील आता पुढे पोहोचणार आहे तर विजयाचं समीकरण देखील बदलणार आहे. जिथे 12 चेंडूमध्ये 27 धावांची आपण चर्चा करतो तिथे आता 10 चेंडू आणि 21 धावा असं चित्र समोर आलेलं आहे. ऋतुराज शिंदे
देखील एक चांगला फलंदाज आहे, बिनीचा शिलेदार आहे, ते देखील त्याने दाखवून दिलंय. क्रिकेटच्या खेळामध्ये काहीच कायमस्वरूपी नसते, सर्व काही तात्पुरतं असते, त्याचीच प्रतीची मैदानाच्या आतमध्ये बघून येते. पुढे सरकले, एक्स्ट्रा कव्हरला खेळला, गॅप शोधला, कितीही करा क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार, जागा शोधून मी खेचेन, धावा 4, चौकार. सुंदर शॉट आपण इथे बघितला होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता, हलकासा मागे आला, तो रूम बनवला आणि तुम्ही बघितलं असेल की एक्स्ट्रा कव्हरला जो मोठा गॅप होता, जो खेळाडू डीप कव्हरला जो थोडा बाजूला होता आणि एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू तर सर्कलच्या आतमध्ये होता, त्याच्यामध्ये बरोबर गॅप काढला इथे ऋतुराज शिंदेनं. मागच्या 3 चेंडूमध्ये 10 धावा ऋतुराज शिंदे, तर 9 चेंडूमध्ये 17 धावा. मॅच विजयदुर्ग लायन्स पुन्हा एकदा विजेतेचे पदाकडे विजयाकडे अग्रेसर होत असताना रोशनकडे देखील ती धमक आहे परत येण्याची, कारण या अगोदरच्या चेंडूंवर जो मार बसलेला आहे त्यावर मात्र मला सुद्धा काहीतरी आता समोरील खेळाडूवर प्रतिकार करावा लागेल. पाहूया रोशनच्या वतीनं तो प्रतिकार पाहायला मिळतोय का. समोर फलंदाज लईमध्ये दिसून येतोय. निलेश स्टेप आउट झाले, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल पोहोचतोय काउस कॉर्नरला, क्षेत्ररक्षक येते, बॉल वर तोपर्यंत एक सिंगल होते, पण यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये कुठलीच चूक पाहायला मिळत नाही, जी खूप महत्वाची बाब आहे तोरणासाठी. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते आता 51 या आकड्यावर जिंकण्यासाठी आवश्यकता 16ची. मागच्या 4 चेंडूमध्ये 16 धावा, मागच्या 5 चेंडूमध्ये 17 धावा आलेल्या आहेत. त्यामुळं वेग वाढवला आहे दोन्ही फलंदाजांनी. निलेश फुंडे आता स्ट्राईक एंडवरती, ऋतुराज शिंदे नॉन स्ट्राईक एंडवरती. 16 धावांची अजून आवश्यकता असेल विजयदुर्ग लायन्सला. एक काळ असा होता, एक वेळ अशी होती की संघ पूर्ण डाऊन होता, विजयाचे अपेक्षा सुद्धा नव्हत्या. चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आणि झेल सुटलाय. सोपा झेल इथे सोडलेला आहे. पायावरती कुऱ्हाड मारलेली आहे की कुऱ्हाडीवरती पाय मारलेला आहे, काही म्हणा पण नुकसान झाले तोरणाचं. मला वाटतंय कुऱ्हाडीने पाय तोडून टाकलेला आहे. कारण एक मोका तुम्हाला मिळाला होता, मोमेंटम स्वतःच्या बाजूने घेऊन जाण्याची ती पूर्णपणे तयारी गोलंदाजांनी केली होती. अगोदरच गोलंदाज दडपणामध्ये होता, त्याचं दडपण आता क्षेत्ररक्षक अजून जास्त वाढवतोय की काय असंच कुठेतरी पाहायला मिळते. रोशन तयार होतं, विकेट. फुलरेंचा बॉल, बॅशटोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला, एकदा होते पूर्ण, दुसरा धावासाठी प्रयत्न केला जातोय पण पावलं थांबवावी लागतील, कारण प्रतिकार आता क्षेत्ररक्षकांचा सुद्धा पाहायला मिळतो. धावसंख्या झालेली आहे 54 धावा, जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 13ची. वेळ संपलेली आहे, त्यामुळे एक क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवावं लागेल. 6 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण आहे. मी सहज तोरणा किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी राजांना सापडलेलं धन, त्याच्याविषयी आपण चर्चा करत होतो आणि तिथून पुढेच खरं तर धन सापडलं. पाठोपाठ चौकार षटकारांच्या आतषबाजी इथे विजयदुर्ग लायन्स कडून बघायला मिळाली. खरं तर हे सगळं धन जे सापडलं ना शिवाजी राजांना, त्यांनी ते सगळं धन हे राजगड किल्ल्याच्या पुनर्बांधणीसाठी, रायरीचा जो किल्ला जिंकला त्याचं पुनर्बांधणी केली आणि राजगडाची निर्मिती केली. तोरणा किल्ल्यावरती सापडलेलं हे धन तिथे वापरलं गेलं आणि स्वराज्याच्या कामी आलं. धावांचं ते धनाधन फलंदाजांना मिळालं असं आपण म्हणू शकतो. आणि आता कुठेतरी जी मी चर्चा केली होती दुसऱ्या षटकाच्या वेळीच, मला असं वाटतं की हा सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये घडतंय आणि प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने या सामन्याकडे पाहताय. क्रिकेटच्या खेळामध्ये एक जण जिंकतो, एक जण शिकतो आणि तेच कुठेतरी मैदानात पाहायला मिळते. गोलंदाज रोशन जरी महागडे ठरले होते, त्यांनी चान्सेस क्रिएट केलेत, पण मात्र क्षेत्ररक्षकांना ते चान्स आपल्या संघासाठी वापरणं गरजेचं होऊन बसलं होतं. तसं काय घडलं नाही. पण म्हणतात क्रिकेटच्या खेळामध्ये मागे काय घडलंय त्याचा विचार करण्यापेक्षा पुढे आपण काय चांगलं करू शकतो त्यावर विचार करायचा असतो. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. 6 चेंडू आणि 13 धावा. मॅच दोलायमान स्थितीमध्ये आहे. किती अवघड परिस्थिती असताना देखील तिथूनही तुम्हाला जिंकता येतं, तिथूनही पुन्हा एकदा उभं राहता येतं, हे दाखवून देणारा हा सामना आहे. खरं तर चिकाटी हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक महत्त्वाचा गुण असतो. ज्यावेळेस एखादा विद्यार्थी अधिकारी होतो त्यावेळेस त्याची जी स्टोरी आपण ऐकतो त्यावेळेस ते आपल्या लक्षात येतं की तो किती हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेला आहे. आणि खरं तर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून असे अधिकारी आज भारतीय प्रशासनामध्ये बघायला मिळत आहेत. गरीब विद्यार्थी देखील प्रशासनासाठी मोठे अधिकारी झालेले आहेत. वाईट चेंडू, 1 धाव इथे मिळणार आहे. 6 चेंडू शिल्लक आहे, 12 धावांची गरज आहे आणि तेच इथे बघायला मिळालंय. अत्यंत कठीण परिस्थितीतून विजयाचा मार्ग साकार करताना विजयदुर्ग लायन्स आणि हा मार्ग रोखताना
त्यांचा विजयाचा मार्ग साकार करताना इथे तोरणा चॅलेंजर्स. ओ हवेत आहे बॉल, गुडघ्यावर केला बॅलन्स, बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय, यशस्वी बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार. एकदम कडक शॉट त्यानं बघितला आपण, जो स्लॉक केला जातो प्रामुख्यानं तो खेळाडू डावा पाय थोडासा पुढे ठेवतो, उजवा पाय टेकवतो आणि मग त्याचा जो बॅटचा स्विंग आहे तो स्क्वेअर लेगच्या बाजूने येतो. आणि इथे इथे मात्र त्याने गुडघा टेकवलाय पण सर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळलेला आहे. तर हा फटका खेळणं मला वाटतं खूप कठीण आहे. म्हणजे रोफनं जो रोफला षटकार खेळला होता विराट कोहलीनं, इथे तशीच परिस्थिती बघायला मिळाली. 6 धावांची इथे केवळ आवश्यकता आहे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर जाणारा पूल करण्याचा प्रयत्न फसला, थर्ड मॅनला अडवला गेला. 1 धाव तिथे प्राप्त होते. इथे विजयाचं समीकरण आता बदललेलं आहे. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. सामना दोन्ही संघांच्या बाजूने समसमान झुकलेला आहे. जर आपण सीसो पाहिला नसेल तर या सामन्याकडे पाहून तुम्हाला कळू शकेल की सीसो कसा असतो. सामना कधी झुकते तोरणाकडे, सामना कधी विजयदुर्गकडे. आणि म्हणतात ना की जर तुमच्यात भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही. इक्वेशन काय सांगते? बॉल शिल्लक आहेत 4, आवश्यकता आहे 5ची. बॉलिंग मार्कवर बॉल तयार, पंचांच्या उजवीकडून पुढे सरकले. हा नो बॉल आहे. या क्षणाला आता प्रयोग करून चालणार नाही. जेव्हा तुमचा संघ अडचणीत आहे, हा नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्रीट आहे. 4 चेंडू 4ची गरज. अशा कंडिशन मध्ये चूक करणं निश्चित अवघड ठरू शकतं. म्हणजे ही चूक जरी छोटी दिसत असली ना तरी सूक्ष्मदर्शकासाठी बघितल्यानंतर ती छोटासा जंतू सुद्धा मोठा दिसतो. डोळ्यांना दिसत नाही ती गोष्ट देखील तिथे मोठी दिसते. मला वाटते मॅच संपल्यानंतर तसंच होईल. ही चूक सूक्ष्मदर्शकाखाली दिसते तशी दिसेल. आखूड टप्प्याचा चेंडू आतमध्ये आलेला. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. तेथे टेस्टांवरती मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. 1 धावेबरोबर धावफलक हळुवारपणे पुढे. 64 धावा विजयासाठी. 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. रन अ बॉल इक्वेशन. 3 चेंडू 3 धावा. हे समीकरण खर तर थोडंसं कठीण असतं. जितकं वाटतं सोपं तितकं ते मैदानाच्या आतमध्ये सोपं नसतं. आणि त्याचमुळे आता गोलंदाज देखील त्या तिखट गोलंदाजीसाठी तयारी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदलाव करतोय. फलंदाज लईमध्ये आहेत ते मान्य करतोय. पण माझ्यामध्ये सुद्धा काहीतरी आहे ते मी मैदानाच्या आतमध्ये दाखवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ते दाखवण्याचा प्रयत्न करेल का? 3 चेंडू 3. कट केल्या बॉलला गॅप आहे. क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न करायचे आहेत. हाफ चान्सेसला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करायचा. विकेट किपर एंडला थ्रो आहे. या 2 धावा मिळतील आणि या चेंडूवर जवळपास सामन्यावर शिक्कामोर्तब होते की काय? विजयदुर्गच्या 2 चेंडू 1 धावेची गरज. स्कोर लेवल. काय मॅच आहे. पहिली 3 षटकं संपलेली होती. त्यावेळेस कोणी असा विचार केला नव्हता की इथे विजयदुर्ग लायन्स विजयाच्या उंबरठ्यावरती होईल. 39 धावांची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये केवळ 28 धावा धावफलकावरती आल्या होत्या. 39 बनवायच्या होत्या. फलंदाज बाद झाले होते आणि तिथून पुढे या 2 फलंदाजांनी डाव हातात घे. सैफल शेख बाद झाला त्यावेळेस असं वाटलं होतं की संपलेलं आहे. मात्र ऋतुराज शिंदे उभा राहिला आणि निलेश फुंडे सलामीचा फलंदाज खेळपट्टीवरती नांगर टाकून उभा राहिला आणि आपल्या संघाला विजेते पदावरती विराजमान करतोय. विजेते पदावरती मोहर उमटवतोय इथे विजयदुर्ग लायन्स. जबरदस्त मॅच इथे झालेली आहे. सातत्यानं चढ उतार या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाला. प्राणाचे पराकाष्ठा, प्रयत्नाची पराकाष्ठा इथे बघायला मिळाली तोरणा चॅलेंजर्स कडून देखील. मात्र ऋतुराज शिंदे आणि निलेश फुंडे दोघांना ते रोखू शकलेले नाहीत. ही 2 वादळ मात्र आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन गेली. बघा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा सैफल शेख सामनावीर.